मित्रांनो नमस्कार. जंगल प्रदूषण या मालिकेमध्ये आपण मागील भागामध्ये वनस्पतींचं प्रदूषण पाहिलं. त्यामध्ये गवत किंवा तणवर्गीय वनस्पती ज्या आहेत त्यांच्या प्रदूषणाबद्दलची आपण चर्चा केली. त्यांच्या इतकाच महत्त्वाचा दुसरा भाग येतो तो म्हणजे झुडपं आणि वृक्षांचं प्रदूषण. वृक्षांचं प्रदूषण हा विषय खूपच गांभीर्यानं घ्यायला पाहिजे. मात्र झाडं लावली की पाऊस चांगला पडतो, निसर्ग चांगला राहतो, ऑक्सिजन भरपूर मिळतो, या एवढ्याच संकल्पनावर आधारित आपण मिळेल त्या झाडाचं रोप लावतो. किंवा अनेकदा दिसायला चांगलं कुठलं झाड आहे, कुठल्या झाडाची फुलं चांगली दिसतात, आपल्या मनाला सुखावणारं झाड कोणतं आहे याचा विचार करून आपण झाडं लावतो. अशी कोणतीही झाडं कुठेही लावणं हे योग्य नसतं. जंगलांचं प्रदूषण यामुळेच शब्दप्रयोग करावा लागतो. किंवा जंगल ही परिसंस्था जी आहे, जी निसर्गानं विकसित केलेली आहे, निसर्गाला त्या भागातल्या जैवविविधतेला आवश्यक वाटणाऱ्या वनस्पती ज्या आहेत त्यांची वाढ त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. त्या परिसंस्थेमध्ये आपण त्या ठिकाणी निसर्गाने न स्वीकारलेली एखादी वनस्पती नेऊन लावतो, एखादं झाड नेऊन लावतो, झुडपांचा प्रसार करतो किंवा झुडपांची लागवड करतो. त्यामुळे जंगलांचं प्रदूषण होतं. याला प्रदूषण म्हणण्याचं कारण असं की ह्या झाडांच्या लागवडीमुळे तिथल्या जैवविविधतेला फायदा तर होतच नाही, उलट पक्षी अनेकदा तोटा होतो. याची दोन उदाहरणे खूप चांगली आहेत. पहिलं उदाहरण जर घ्यायचं झालं तर ग्लिरिसिडिया. ग्लिरिसिडिया ही वनस्पती बाहेरून आणलेली आहे. या वनस्पतीच्या लागवड करत असताना ती कमी प्रमाणात करायला पाहिजे होती आणि ज्या कारणासाठी करायची आहे त्या कारणासाठीच वापरायला पाहिजे होती. मात्र आपण त्याचं कधीही छाटणी न करता, प्रोनिंग न करता त्या झाडांचं वृक्षामध्ये रूपांतर होऊ दिलं. हे वृक्षामध्ये रूपांतर होत असताना ग्लिरिसिडिया ही वनस्पती उंदरांना खूप घातक आहे. त्या ग्लिरिसिडियाच्या खाली इतर कोणत्याही प्रकारचं गवत येत नाही, काही विशिष्ट प्रकारचीच गवतं उगवतात. त्यामुळं त्या ठिकाणी अन्य प्राणी राहत नाहीत, उंदीर राहू शकत नाहीत. उंदीर त्या ठिकाणी न राहिल्यामुळं सापही त्या ठिकाणी राहत नाहीत. अशा प्रकारे जेथे सापांचा अधिवास होता त्या भागामध्ये ग्लिरिसिडियासारखी विदेशी वनस्पती, त्या परिसंस्थेला परिचित नसणारी वनस्पती आपण आणून लावली. तिचं प्रमाण इतकं वाढवलं की त्या ठिकाणच्या मूळ जैवविविधतेला स्वतःचा टिकाव लावणं अवघड झालं आणि त्यामुळं तेथील अनेक प्राणी, पक्षी, कीटक यांनी स्थलांतर केलं. खरं सांगायचं झालं तर कोणतीही वनस्पती अनोळख्या परिसंस्थेमध्ये ज्यावेळेस येते त्यावेळेस तिला स्वीकारायला खूप काळ लागतो. याचं उदाहरण म्हणजे काजू. कोकणामध्ये आणि गोव्याच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये पोर्तुगीजांनी 15व्या शतकामध्ये काजू ही रोपं दक्षिण आफ्रिकेतून आणून लावली. त्या ठिकाणी आणून लावलेल्या त्या रोपांना तिथल्या परिसंस्थेनं अद्यापही पुरेसं स्वीकारलेलं नाही. आत्ता कुठे बुलबुलसारखा पक्षी या झाडांच्या वरती घरटी करतो, अन्यथा इतर कुठलेही जीव त्या झाडावरती आपली घरटी बांधत नाहीत. अन्य पक्ष्यांची घरटी आपल्याला काजूच्या झाडावर दिसत नाहीत. त्याचप्रमाणे काजूची पानं जनावरं खात नाहीत. अजून तरी काजूच्या झाडांना जनावरांनी खाल्लेलं आहे आणि त्याच्यामुळं नुकसान झालं असं चित्र फारसं लोकांना आढळत नाही. गुलमोहर या वनस्पतीला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप सुंदर फुलं येतात. सुंदर फुलणारा गुलमोहर जो आहे तो अजूनही इथल्या जैवविविधतेनं स्वीकारलेला नाही. अशा प्रकारे शेकडो वर्षापूर्वीपासून भारतामध्ये आलेली, या ठिकाणी लावली गेलेली, चांगली वाढणारी, शोभिवंत दिसणारी, आजही ज्यांची लागवड केली जाते अशी अनेक झाडं जी आहेत ती झाडं त्या परिसंस्थेमध्ये अजूनही रुजलेली नाहीत. अशा परिस्थितीमध्ये दरवर्षी वेगवेगळे वाण आणले जातात. या वेगवेगळ्या वाणांना आणून लावलं जातं आणि लावल्यानंतर त्यांना ज्या कारणासाठी लावलं जातं किंवा त्या झाडाचा नेमका उपयोग काय आहे याचा विचार न करता त्यांची भरमसाठ वाढ होऊ दिली जाते. अशा प्रकारे भरमसाठ वाढ झाल्यामुळं जंगल परिसंस्थेमध्ये राहणारे वेगवेगळे जीव आहेत त्या जीवांना
पुरेसं अन्न उपलब्ध होऊ शकत नाही. पुरेसं अन्न उपलब्ध होत नसल्यामुळं त्या परिसंस्थेतून जीव बाहेर पडतात, अन्नाच्या शोधात बाहेर पडतात आणि ते नागरी वस्त्यांच्याकडे येतात. त्यामुळं जंगलांचं प्रदूषण या संकल्पनेचा विचार करत असताना इतर घटकांच्या सहज वनस्पतींचं प्रदूषण आणि त्यातही वृक्ष आणि झुडपं यांच्या प्रदूषणाचा आपण खूप विचार केला पाहिजे. घाणेरीसारखी वनस्पती असेल किंवा इतर अनेक वनस्पती असतील, या वनस्पतींची पानं जनावरं खात नसल्यामुळं, त्यांना ते आहार म्हणून वापरता येत नसल्यामुळं त्यांना तो अधिवास सोडावा लागतो, अन्नाच्या शोधात बाहेर जावं लागतं आणि त्यामुळे माणसाच्या शेतीसारख्या उद्योगामध्ये खूप मोठं नुकसान संभवतं. बरं, ही झाडं लावायची कशासाठी असतात याच्यासाठी पण महत्त्वाच्या गोष्टी काही आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. या झाडांचे तोटे खूप होत आहेत, त्याच्याबद्दल आपण आजच्या भागात आणि वृक्ष प्रदूषण याच बाबतीतल्या दुसऱ्या भागामध्ये सुद्धा चर्चा करणार आहोत. ग्लिरिसिडिया सारख्या वनस्पतीचा भारतामध्ये आगमन जे झालं ते 1972च्या दुष्काळामध्ये. 1972च्या दुष्काळामध्ये ज्यावेळेस वर्ल्ड बँकेने भारताला काही सहाय्य केलं, दुष्काळ निवारणासाठी मदत केली, त्याचबरोबर भारतामध्ये जंगलाचं प्रमाण वाढावं, ते वेगानं वाढावं यासाठी काही वनस्पतींची नावं दिली आणि या वनस्पती वेगाने वाढतात त्या वनस्पती भारतात लावून जंगल वाढवावं, जंगलाचं क्षेत्र वाढवावं अशी अट टाकली आणि त्याप्रमाणे त्या वनस्पतींची लागवड सुरू केली. त्यामधलं एक आहे ग्लिरिसिडिया. या ग्लिरिसिडियाचा उपयोग खऱ्या अर्थानं जो होतो तो मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी. त्यासाठी काय करायचं असतं की ग्लिरिसिडिया लावायचा आणि त्याला फुटवा फुटला की तो फुटवा फुटून तसा जमिनीवरती पसरू द्यायचा. ग्लिरिसिडिया जर असा वारंवार छाटत राहिलं तर ज्या ठिकाणी खडकाळ जमीन आहे, मुरमाड जमीन आहे, अशा भागामध्ये सुद्धा साधारणपणे 1 इंच मातीचा थर 2 ते 3 वर्षात येतो आणि ही माती खरोखरच लाल माती तयार होते आणि खूप चांगल्या प्रतीची माती असते. हा उपयोग करण्याऐवजी आम्ही आमच्या डोंगर रांगामध्ये ग्लिरिसिडिया लावला आणि ग्लिरिसिडियाचं वैशिष्ट्य असं की अगदी खडकामध्ये सुद्धा ग्लिरिसिडिया चांगला रुजतो, वाढतो आणि मोठा सुद्धा होतो. त्यामुळंच मराठी भाषेमध्ये या विदेशी पाहुण्याला गिरीपुष्पसारखं सुंदर नाव मिळालेलं आहे. याच्यामुळे उंदीर मरतात म्हणून त्याला उंदीरमारी म्हणतात. आपण या झाडाला आपल्या समाजामध्ये ज्या कारणासाठी उपयोग करता येईल, दैनंदिन जीवनामध्ये ज्या कारणासाठी उपयोग करता येईल त्या कारणासाठी म्हणून आपण त्याला वापरायला सुरुवात केली आणि त्याला इथे रुजू दिलं, वाढू दिलं आणि त्याचा आत्ता आपल्या जंगल परिसंस्थेवरती खूप मोठा अनिष्ट परिणाम होतो आहे. त्यामुळंच काही भागामध्ये एकदमच हजारो एकरातला ग्लिरिसिडिया काढून टाकला जातो, शेकडो एकरातला ग्लिरिसिडिया काढून टाकला जातो. असं एकदम काढून टाकणं सुद्धा घातक आहे, वाईट आहे. त्यामुळं त्याची छाटणी करून त्याचा योग्य पद्धतीनं वापर करायला पाहिजे. या सर्वच झाडांच्याबद्दल, विदेशी झाडं जी आलेत त्या झाडांच्याबद्दल खूप खूप विचार करण्याची, गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. मात्र दुर्दैवानं अजूनही सरकारी क्षेत्रातल्या नर्सरीमधून सुद्धा यातील काही प्रजातींच्या रोपांची विक्री होते. गुलमोहर हा त्यातीलच एक, कारण त्याला मागणी खूप मोठ्या प्रमाणात असते. मात्र गुलमोहरावरती कधीही कितीही उंच झाड असलं तर कधीही आगीमोहळाचं पोळं बसलेलं दिसत नाही. गुलमोहरावरती कुठले पक्षी घरटं करत नाहीत. गुलमोहराच्या फुलांच्या वरती कीटक फिरताना दिसत नाहीत. गुलमोहराच्या शेंगा हल्ली हळूहळू पोपट खायला लागलेत, मात्र त्यांच्यावरती सुद्धा जसा काटेसावरच्या झाडांच्या फुलावरती पक्ष्यांचा थवा येऊन बसतो तसा थवा कधीही दिसत नाही. अशा प्रकारे इथल्या जैवविविधतेला नको असणाऱ्या झाडांचं प्रमाण किती वाढू द्यायचं आणि कसं वाढू द्यायचं याचा विचार खूप गांभीर्यानं करण्याची गरज आहे. या झाडांच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुबाबूळ. सुबाबूळ हे झाड भारतामध्ये आणलं गेलं ते म्हणजे पशुखाद्य बनवून. सुबाबूळला पूर्वी कुबाबूळ म्हटलं जायचं. मात्र 1972च्या दुष्काळामध्येच ह्या झाडाच्या फांद्यांचा वापर करून उरळी कांचनच्या दूध प्रकल्पामध्ये असणाऱ्या जनावरांना धष्टपुष्ट राखण्यामध्ये यश मिळालेलं होतं.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी उरळी कांचनच्या प्रकल्पाला ज्यावेळेस भेट दिली त्यावेळेस तिथल्या जनावरांना एवढं दष्टपुष्ट बघून जयंत पाटील यांना विचारलं की आपण या जनावरांना काय खाऊ घालता की ज्यामुळे ही जनावरे एवढी धष्टपुष्ट आहेत. जर या जनावरांच्याकडे पाहिलं तर महाराष्ट्रात दुष्काळ आहे असं कोण मान्य करेल बरं. यावर कृषी संशोधक असणारे आणि त्यावेळेस नियोजन मंडळाचे सदस्य असणारे माननीय जयंत पाटील यांनी सांगितलं की या झाडाला तसं तर कुबाबूळ म्हणतात, मात्र याचा पाला या जनावरांना खाऊ घातला जातो आणि त्याच्यामुळे ही जनावरं एवढी धष्टपुष्ट आहेत. अशा प्रकारे पशुखाद्य म्हणून अतिशय चांगलं असणारं सुबाबूळ जे आहे ते सुद्धा आपण वाटेल तसं वाढू देतो, जंगलामध्ये वाढू देतो आणि त्यामुळे तिथल्या परिसंस्थेला, तिथल्या जैवविविधतेला त्याचा त्रास सहन करावा लागतो. अशी अनेक झाडं आहेत. ही झाडं नेमकी कोणती आहेत आणि त्यांचे आपल्याला काय काय तोटे होतात, त्यांचा वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे, याच्यामध्ये ग्लिरिसिडिया आणि सुबाबूळ या दोनच झाडांचा आपण चर्चा केली. मात्र इतर झाडांचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. वृक्ष लावलेच पाहिजेत, वृक्ष जगवलेच पाहिजेत, मात्र वृक्ष लागवड करताना, वृक्ष संवर्धन करत असताना, जतन करत असताना स्थानिक वाणांची झाडं लावायला पाहिजेत. सर्वसाधारणपणे 15 किलोमीटरच्या परिघामध्ये जी झाडं आपल्याला आढळतात त्या झाडांची वाढ करायला पाहिजे. तीच झाडं इथल्या परिसंस्थेला हवी आहेत, तीच झाडं इथल्या जैवविविधतेला हवी आहेत. अशी झाडं वाढवून आपली जंगलांचं आरोग्य हे सुरक्षित ठेवायला पाहिजे. तरच पुढचा काळ हा काहीतरी सुखाचा काळ असेल, तरच आपण इथली जैवविविधता टिकवून ठेवू शकतो. धन्यवाद.